ज्यांच्या शिक्षणामध्ये गॅप आहे किंवा जे 2022 च्या आधी पास आउट आहेत, त्यांना आय टी क्षेत्रात कसं करिअर निवडता येईल किंवा त्यांना स्कोप आहे का पुढे आय टीमध्ये जॉब्स मिळवण्यासाठी? आय टीचा एकच रूल आहे मॅडम, की स्किल सेट चांगलं असेल, स्पार्क असेल किंवा नीड असेल तर ते घेतात. कारण की एज्युकेशन आणि स्किलच्या पुढेही जाऊन नीड महत्त्वाची आहे, की तुम्हाला का जॉब करायचा आहे. बरोबर. कारण जर आज तुम्हाला नीड आहे तर समोरचा जॉब देईल हम्म. आणि तो तुम्हाला स्किल पण देईल. हो. पण जर तुम्हाला ती दाखवताच नाही आली तर हम्म. त्यासाठी त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की जर तुम्हाला सांगायचं आहे समोर, की बिकॉज ऑफ सम रिझन माझा गॅप झाला, हम्म. तर ते रिझन पण व्हॅलिड रिझन पाहिजे, की जसं बरोबर. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असेल, गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन असेल. तर ठीक आहे, यामुळे माझा गॅप झाला, पण आता माझ्याकडे नॉलेज, आता मला कमवायचं, हे स्ट्रॉंगली सांगता यायला पाहिजे. हम्म. तो बऱ्याच confidence. वेळा काय होतं, की समोरचं क्रॉस क्वेश्चन करतो ना आपण, ठीक गडबड. आहे, गडबडतो. सो तसं गडबड न होऊन देता मला असं वाटतं, की डेटा अनालिटिक्स असेल किंवा आय टीमध्ये अशी खूप कामं चालतात. हम्म. रिसर्च असेल, या सगळ्या पोझिशन्सला घेतात Okay. ओल्ड पास आउट. पण ते करत असताना, की आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपलं स्किल सेट पण फार स्ट्रॉंग पाहिजे. हा.